रस्त्यावरची लढाई, लाठ्याकाठ्याची लढाई आम्ही करणार नाहीये, परंतु मतपेढीची लढाई मात्र आहे, ती मात्र हा ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही. आता ते जे म्हणतायत की आम्हाला कुणबी दाखले द्या आणि ओबीसी मध्ये घाला, दाखला देऊन ओबीसी मध्ये घालणं एवढा सोपा तर विषय नाही आहे. कारण त्याला शेवटी मागासले पण सिद्ध करावं लागेल. लेवा पाटीदार आहे आणि मराठा असं मिळून ते 32% आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे जर मायनस केले किंवा वजा केले तर मराठा समाज संख्या राहते किती. हो, भुजबळ साहेबांची भूमिका आम्ही ऑलरेडी समर्थन केलेलं आहे. ते सुद्धा मंत्रिमंडळामध्ये एकमेव ओबीसीचा मंत्री आहे, तो मंत्रिमंडळामध्ये आमच्यासाठी लढतो आहे. आणि अशा प्रकारे त्यांना टार्गेट करण्याचं कार्यक्रम सुद्धा सरकारमध्येच काही मंत्री करत आहेत. म्हणजे इतर मराठा समाज करत आहेत, पण आता मंत्रिमंडळातले सुद्धा सहकारी टार्गेट करत आहेत. छगन भुजबळ साहेबांनी काय भूमिका मांडली आहे, जी अजितदादांनी मांडली तीच मांडली, जी मुख्यमंत्र्यांनी मांडली तीच भूमिका मांडली, जी देवेंद्र फडणवीसांनी मागितली तीच मांडलेली आहे. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका जी आहे छगन भुजबळ साहेबांनी मांडली. पण त्या छगन भुजबळ साहेबांना टार्गेट करा असं काय विषय मला समजत नाही. मंडळ आयोगच्या वेळी पण त्यांना टार्गेट केलं होतं, त्यांनी त्यावेळी शिवसेना सोडली होती. मग आता देखील महायुती सोडतील असं तुम्हाला वाटतंय? भुजबळ साहेबांनी तेव्हापासून ज्यावेळी मंडळ आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी काही त्या काळामध्ये काही पक्षांनी विरोध केला होता आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून भुजबळ साहेबांनी त्यावेळी पक्षत्याग सुद्धा केला होता या ओबीसीसाठी. आणि अशा प्रकारे अनेक वर्षानुवर्षे अगदी भातावर पण आले तरी सुद्धा ते ओबीसीची बाजू लढत आहेत. तर त्यांनी काही चुकीचे त्यांचा कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांना टार्गेट केलं जाते. म्हणून आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत, ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत. आणि आमचे नेते म्हणून आता आम्ही त्यांना सोडणार नाही. आणि जे कोणी आमच्या विरोधात भूमिका घेतील त्यांना आम्ही आता इतके धनदानगे नाही की रस्त्यावरची लढाई, लाठ्याकाठ्याची लढाई आम्ही करणार नाहीये, परंतु मतपेढीची लढाई मात्र आहे, ती मात्र हा ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही. जर हे अशाच प्रकारे आमचं आरक्षण जर लुटलं गेलं तर मात्र 24च्या निवडणुकीमध्ये मात्र सरकारला, कुठलेही सरकार असू दे, त्याला धडा शिकवल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. 60% ओबीसी समाज वोट बँक आहे महाराष्ट्रामध्ये, याला कुणी कमी लेखू नये. आम्ही संघटित आहे असं कुणी समजू नये. आता आमची रस्त्याद्वारे सुरू होणार आहे. आता आमच्या नोव्हेंबरमध्ये 2 मोठे मेळावे आम्ही लाखांचे मेळावे आम्ही घेत आहे. आणि डिसेंबरमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही महामोर्चा आम्ही काढू आणि आम्ही दाखवू आम्ही कोण आहे, हम भी किसी से कम नाही आहे. तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे मराठा समाजाला जे ओबीसीना, ते मराठा समाजाला ही भूमिका महाराष्ट्र शासनाने यापूर्वी घेतलेली आहे. आणि त्याच माध्यमातून मराठा समाजाला 5,500 कोटी रुपये, मराठा समाजाच्या महामंडळाला 5,500 कोटी रुपये जे आहे ते त्या ठिकाणी कर्ज म्हणून 70,000 लोकांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 550 कोटीचं कर्ज सुद्धा त्यांना माफ करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे फीमध्ये त्याला सवलत दिलेलं आहे. जे हॉस्टेल जे आहे ते जे ओबीसीला तेच मराठा समाजाला आहे. मग असं असताना आणखीन वेगळं आरक्षण काय पाहिजे हे आम्हाला कळत नाही आहे. ओबीसीचं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. 15च्या 16च्या प्रमाणे त्याला निकष पूर्ण करावे लागतात आणि मराठा समाज हा असे निकष पूर्ण करत नाहीत. हे सगळ्या जे रिटायर्ड हायकोर्ट जजेस गेले त्यांनी सांगितलेलं आहे, सगळ्या पक्षाने सांगितलेलं आहे, सगळ्या नेत्यांनी सांगितलं की मराठा समाज मागासला नाही आहे. जे काय आरक्षण आता त्यांना मिळत आहे त्यांना EWS मधून 10%पैकी 8.5% आरक्षण जे आहे ते आता मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा त्यांना मिळत आहे. आता ते जे म्हणतायत की आम्हाला कुणबी दाखले द्या आणि ओबीसी मध्ये घाला, दाखला देऊन ओबीसी मध्ये घालणं एवढा सोपा तर विषय नाही आहे. कारण त्याला शेवटी मागासले पण सिद्ध करावं लागेल. आणि हे सिद्ध गेल्या 5-6 आयोगांनी जे आहे ते मराठा समाज हा मागासला नाही असं सिद्ध झालेलं आहे. तर पुन्हा तोच अट्टहास करायचा आणि संपूर्ण शासन आणि सगळा हा ओबीसी समाज जो आहे सगळा वेटीस धरायचा, हे काय बरोबर नाही आहे. ओबीसी नेत्यांच्या कार्यकर्त्यांची घरं जाळायची, दुकानं जाळायची, त्यांची हॉटेल जाळायचं, हे जे महाराष्ट्रामध्ये जे आतापर्यंत जे काय संवादाचं जे वातावरण जे होतं ते या ठिकाणी त्याला कुठं धक्का पोहोचत आहे. जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये हे ओबीसी सुद्धा त्याची लेकरं आहेत, हे मावळे आहेत. स्वतः जीवा म्हणून वाचला शिवा. आणि आज या जीवाच्या पिढ्या ज्या आहेत ते उद्ध्वस्त करायला काही मंडळी निघालेले आहेत. आणि ह्याचं मला अतिशय दुःख होत आहे. याला आमचा विरोध आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हा आमचा विरोध राहील. आता कुणबी दाखले देण्याचा जो प्रकार सुरू आहे, आता आम्ही निजामाचा आम्ही समजू शकत होतो. 11,000 नोंदी निघाल्या, 2.25 कोटी नोंदी
आता आमची माहिती अशी आहे की सरसकट शाळांना मुख्याध्यापकांना कलेक्टरच्या माध्यमातून सूचना दिल्या गेल्या अशी आमची माहिती आहे. आणि आता ज्या जुन्या नोंदी आहे तिथं पेनानं समोर जिथं मराठाची नोंद आहे तिथं समोर कुणबी लिहायचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारे गावागावातल्या शाळांमध्ये जे आहे ना असा कार्यक्रम सुरू आहे. अशा प्रकारे संपूर्ण सरसकट मराठा समाजाला जे आहे ते या कुणबी म्हणून दाखले देण्याचा हा जो कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये याला आमचा विरोध आहे. म्हणून ही जी शिंदे समिती आहे शिंदे समितीला असा कुठलाही प्रकारचा असा अधिकार नाही आहे. घटनात्मक दृष्ट्या जो समाज मागासलेला आहे त्याच्या बाबतीत नोंदी शोधायच्या आणि नोंदी शोधून हे करायचा हे सुद्धा घटनेमध्ये कुठे लिहिलेलं नाही आहे. कारण स्वतंत्र देशामध्ये 2 कालेलकर कमिशन मंडल कमिशन असे कमिशन नेमलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून कुठल्या जाती मागासलेल्या आहेत कुठल्या मागासल्या नाहीत ह्याचा सर्वेक्षण झालेलं आहे. आणि आता किती वेळा सर्वेक्षण करणार आहे हा. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की मराठा समाज मागासला नाही आहे. म्हणून आता तरी मराठा नेते यापूर्वी सांगितलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो पोपट आहे तो पोपट मेलेला आहे. आता EWS आहे ते घ्या किंवा वाढवून घ्या किंवा अधिकचं घ्या हा एकमेव मार्ग जो आहे तो या ठिकाणी जर केला तर माझ्या मते या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा जो संघर्ष सुरू आहे हा कायम थांबला जाईल. आता हे जे सांगतात की 32% जे आहे आमची संख्या 32%. बरं ठीक आहे त्या 32% मध्ये कोण कोण आहे. त्या 32% मध्ये कुणबी मराठा आहे मराठा कुणबी आहे लेवा पाटील आहे लेवा पाटीदार आहे आणि मराठा असं मिळून ते 32% आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे जर मायनस केले किंवा वजा केले तर मराठा समाज संख्या राहते किती आणि त्यांना आरक्षण आता घेता येत किती. म्हणजे चारी बाजूने सरकार त्यांच्या बाजूने आहे आणि सरकार जे ओबीसीला ते मराठा समाजाला तयार आहे. असं असताना कुठेतरी एक सामोपचाराची भूमिका जी आहे ती सगळ्यांनी या महाराष्ट्रात घेणं आवश्यक आहे. आणि जर सरकारनं जर ह्या अशा प्रकारे जर सरसकट मराठा समाजाला कुणबी नोंदी करून जर ओबीसीमध्ये घालण्याचा जर प्रयत्न केला तर मग मात्र ओबीसीला रस्त्यावरची लढाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाहीये.